जरांगेंच्या सगळ्या मागण्या व्यक्त केला आहे। माझं मराठा आरक्षणाच्या बद्दलचं मत जगजाहीर आहे आणि गेले 2 दशकं राजकारणात मी ते वेळोवेळी मांडलंय, परत मांडण्याची आवश्यकता नाही। यामध्ये त्यांना घटनात्मक दृष्ट्या टिकेल असं आरक्षणच देता येईल। त्यामुळे आरक्षण कोणी कसंही हो म्हणून ते घटनात्मक जर नाही टिकलं तर मराठा समाजावर घोर अन्याय होईल। त्यामुळे मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांना टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे। मुंबईत त्यांनी येऊ नये अशी भूमिका सरकारची आहे, मात्र ते मुंबईत जाणार ठाम आहे। आपलं काय आव्हान असणार? या वेळ सरकारच आहे, सरकारच बोलू शकतं। हे सर्व सरकार असतं, सरकार मायबाप असतं, त्यांनी योग्य ती भूमिका घ्यावी। आणि मी यांच्या हे बघा, ही आरक्षणाची लढाई वंचितांची लढाई आहे। त्यामुळे वंचितांच्यासाठी माझ्या नेहमीच मनापासून पोटातून शुभेच्छा आहेत। फक्त दुसऱ्या वंचितांना कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे अशी समजूतदारीची भूमिका ते घेतील असा मला विश्वास आहे। ओबीसी संघटना पण मुंबईत जाण्याच्या तयारीत आहेत। ओबीसी संघटना तर आता सरकारची जबाबदारी वाढली आहे। या दोन्ही संघटनांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा अडचण निर्माण होऊ नये ही सरकारची भूमिका असली पाहिजे। वारंवार चर्चा होत आहेत, सरकारकडून शिष्टमंडळ जात आहेत, तोडगा निघत नाहीये। सातत्याने हे सुरू आहे, गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतो। काय नेमका तोडगा यावर सरकारकडून काढला जावा? मी याच्यावर भाष्य करण्यासाठी त्या कुठल्याही रोलमध्ये नाही। मी वेळोवेळी जाहीरपणे भाष्य केलंय, घटनात्मकदृष्ट्या टिकेल असं आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे आणि ते कसं असावं ह्याच्याबद्दल मी वेळोवेळी भूमिका व्यक्त केली। पण मात्र ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण मिळू शकतं आणि त्याच्यातूनच आम्हाला देण्यात यावं असं आग्रही मागणी त्यांची आहे। त्यांच्या मागण्या घटनात्मक दृष्ट्या टिकल्या पाहिजे एवढं साधं माझं मत।